अगदी सोप्या पद्धतीने खमंग व खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी आणि नवशिक्यांना सुद्धा सहज जमेल अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण पाहूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी ते 1 जुडी एवढी कोथिंबीर घेतले। ही देठासकट घेतले, जेवढे कोवळे देठ घेता येतील तेवढे घेतलेत आणि त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून निथळून बारीक चिरून घेतले। कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी एवढे बेसन, 3 चमचे एवढे तांदळाचे पीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचे धनेजिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आणि 1 चमचा एवढे आलं लसूण पेस्ट, थोडेसे तीळ आणि त्यानंतर चवीपुरते मीठ घालून हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सर्व मिक्स करत असताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही आणि व्यवस्थित असा त्याचा गोळा मळून घेतलाय। व्यवस्थित मळून झाल्यानंतर रोल बनवण्यास सोपे जाण्यासाठी मी इथे त्याचे 2 भाग केलेत आणि त्याचा असा रोल तयार करून घेतलाय। ज्याप्रमाणे पहिला रोल बनवला त्याचप्रमाणे दुसराही रोल बनवून घेतलाय। आता हे रोल वाफवण्यासाठी मी चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलाय। आता हे रोल आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात। तेलाचा हात लावल्यामुळे ते चाळणीला रोल आपला चिकटणार नाहीत। आता आपण इथे एका पातेल्यामध्ये पाणी मी गरम करून घेतले आणि रोल ठेवलेले चाळणी आपण त्याच्यावरती ठेवूया आणि घट्ट असे झाकण मारून घेऊयात। त्याच्यातून अजिबात वाफ जाऊ द्यायची नाही आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे रोल आपण चांगले व्यवस्थित असे वाफवून घेऊयात। इथे पाहू शकता की हे रोल माझे व्यवस्थित असे वाफवून झाले। हे रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतर चाळणीमधून अगदी सहजपणे असे निघतात, अजिबात चाळणीला चिटकत नाहीत। त्यानंतर आपण सुरीने आपण याचे बारीक आपल्याला हव्या तशा वड्या कापून घ्यायच्या। रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्याच्या वड्या कापून घ्यायच्यात। जर गरम आपण वड्या जर तेलामध्ये सोडल्या तर त्याचे तुकडे होऊ शकतात। वड्या तळण्यासाठी तेल हे कडकडीत तापून घ्यायचे आणि एक एक करून वडी त्याच्यामध्ये सोडायचे। इथे कढई लहान असल्यामुळे मी सर्व वड्या एकत्र घातल्या नाही आहेत, त्या थोड्याशा घातल्यात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे बुडबुडे असतात ते थोडे कमी झाल्यानंतर आपण ह्या परतून घ्यायच्यात। वड्या तळत असताना त्या हाय टू मीडियम फ्लेमवरती तळायच्या, म्हणजे ते जास्त तेल सोकत नाहीत आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत। आता ह्या आपल्या वड्या तळून झाल्या त्या आपण काढून घेऊयात। त्याचप्रमाणे आपण आता बाकीच्यासुद्धा वड्या तळून घ्यायच्या। अशा रीतीने कोथिंबीर वडी बनवली असता आपली कोथिंबीर वडी खमंग आणि जास्त वेळ अशी खुसखुशीत राहते। माझी कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।